बीडच्या परळी शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या समोर संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचं बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनधिकृत बॅनर आणि गुन्हेगारांचे फोटो न लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची इथे थट्टा उडालीये असंच दिसून आलं। बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये अनधिकृत बॅनर आणि बॅनरवर गुन्हेगारांचे फोटो वापरायला मनाई केली होती। त्यांनी 10 ऑगस्ट रोजी या संबंधित बंदी घातली होती, पण परळी शहरामध्ये याच आदेशाचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं। ईद ए मिलादच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो वापरण्यात आल्याचं दिसून आलं। विशेष म्हणजे हे बॅनर परळी शहरातील 2 पोलीस ठाण्यांपुढेच लावण्यात आलंय। त्यामुळे हा प्रकार बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेला एक प्रकार आव्हान देणार असल्याचंही मानलं जात आहे। त्यापेक्षा विशेष म्हणजे या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाही फोटो लावलाय। त्यामुळे जिल्हा प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मांजरसुबा चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची ही बातमी आहे। पण ही गोष्ट कितपत खरी आहे याचा उलगडा अजून झालेला नाहीये। या सगळ्या बातमीविषयी, या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।